बीड न्यूज बुलेटिनमध्ये ब्रेक नंतर आहे एक ब्रेकिंग न्यूज। बीड जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा आता शिवसंग्रामने काढण्याचं ठरवलंय। जिल्हा परिषदेच्या सत्तेतून शिवसंग्राम बाहेर पडणार आहे। शिवसंग्रामच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। पंकजा मुंडेंना हा एक फार मोठा धक्का मानला जातोय, कारण शिवसंग्रामच्याच सहकार्याने भाजप बीड जिल्हा परिषदेमध्ये सत्तेवर होती, पण आता याला ग्रहण लागलंय की काय असं म्हणावं लागेल, कारण आता शिवसंग्राम हा जो पक्ष आहे तो भाजपचा पाठिंबा काढणार आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याबरोबर आहे। सुरेश, शिवसंग्राम भाजपचा जिल्हा परिषदेतील पाठिंबा का काढणार आहे? बीड जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता येत असताना सुरुवातीला स्पष्ट राष्ट्रवादीला बहुमत होतं। आता राष्ट्रवादीमधील सुरेश दादांच्या 6 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळं भाजपचा झेंडा बीडच्या जिल्हा परिषदेवर फडकला होता। मात्र याच बरोबर शिवसंग्राम या घटक पक्षानं सुद्धा त्यांचे 4 सदस्य घेऊन मदत केलेली होती। मात्र गेल्या 1.5 वर्षापासून ज्या सत्तेमधलं कुठलाही फायदा न मिळाल्यामुळं आता आज राज्य कार्यकारिणीची शिवसंग्रामनं बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये आज निर्णय घेण्यात आलेला आहे की शिवसंग्राम जिल्हा परिषदेचा पाठिंबा काढणार आहे। एकूणच ही जी नाराजी आहे ही प्रत्यक्षात पंकजा मुंडेंवरती सुद्धा नाराजी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी बोलून दाखवलेली आहे। त्याचबरोबर शिवसंग्रामकडे उपाध्यक्षपद होतं जिल्हा परिषदेचं, तरी सुद्धा 4 सदस्यांनी जर पाठिंबा काढला तर नक्कीच जिल्हा परिषदेच्या सत्तेमधले जे काही ग्रहण आहे ते सध्या तरी स्पष्ट दिसून येत आहे। धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल। शिवसंग्रामने बीड जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा काढण्याचं ठरवलंय, ते सत्तेतनं बाहेर पडणार आहे। यामुळे एकूणच या सगळ्या सत्ता बांधणीच्या सगळ्या ढाच्याला मोठा धक्काही बसू शकणार आहे।